आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा अंमली पदार्थ तसेच मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते। या अनुषंगाने कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बेकायदेशीर देशी विदेशी मद्यसाठा घेऊन कोल्हापुरात येणाऱ्या एकाला करवीर पोलिसांनी आंबेवाडी परिसरातून शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलंय। पांडुरंग धोंडीराम पाडेकर असं त्याचं नाव असून तो पन्हाळा तालुक्यातील निवडे इथं राहणार आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 1,70,200 रुपयांचा देशी विदेशी मद्यसाठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इको कार असा 5,70,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सुभाष सरवडेकर आणि सहकाऱ्यांनी मिळून केली आहे।